की त्यांना आपल्या अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. क्रांती अग्रणी समाज प्रबोधन संस्था कुंडल आयोजित क्रांती अग्रणी व्याख्यानमाला वर्ष 28 या तृतीय पुष्प ज्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे ते माननीय भास्करराव पेरे पाटील, आदर्श सरपंच, सुप्रसिद्ध व्याख्याते. त्यांचा विषय आहे आज आमचा गाव आमचा विकास. या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या समोर असणारे या गावचे आदरणीय नेते आमदार अरुणअण्णा लाड साहेब, क्रांती अग्रणी कुंडलचे चेअरमन शरद भाऊ लाड, उदय अप्पा लाड, बाळासाहेब पवार बापू, किरण तात्या लाड, सन्माननीय कुंडली केडके नाना, अशोकराव पवार दादा, माझ्यावर आलेले माझे भिवणे ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक शिंदे सर, दिनकर काका लाड, श्रीकांत लाड नाना, जयराज पोवाळ सरपंच ग्रामपंचायत कुंडल, किरण लाड उपसरपंच ग्रामपंचायत कुंडल, पोपट संगपाळ बांबवडे, सौभाग्यवती धनश्रीताई लाड, प्रमुख क्रांती महिला प्रतिष्ठान आणि गावातील सर्व वडीलधारी मंडळी, मोठ्या संख्येनं महिला भगिनी आहेत, पत्रकार मित्र हो. आज या कार्यक्रमाचं मी जे स्वीकार केला अशासाठी की यूट्यूबवर मी पेरे पाटलांचं व्याख्यान पाहिलेलं ऐकलेलं आहे. खरं म्हणजे माझ्या नंतर ते सरपंच झाले. त्यांच्या अगोदर मी 1985 ते 95 विजयनगर गावचा कोयना पुनर्वसातून गाव एक कराड तालुक्यामध्ये विस्थापित झालं आणि त्या विस्थापित गावचा सरपंच म्हणून 10 वर्ष माझी कारकीर्द, परत 5 वर्ष जिल्हा परिषद आणि विलासराव देशमुखनी 2001 ला संचालक कृषी उद्योग विकास महामंडळ यामध्ये नियुक्ती झाली होती. आणि त्याच्यानंतर ताईंनी माझी संपूर्ण माहिती दिलेली आहे. एक संघर्षातूनच त्या काळामध्ये पुनर्वसन गाव कसं असतं, त्याचे प्रश्न काय असतात, जे पेरे पाटील साहेबांनी अनुभवलेलं आहे गावाचा त्यांनी ध्यास घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आपल्या वाणीतून किंवा गावाच्या विकासातून ते उभे राहिलेले आहेत. या गावचे थोर सुपुत्र स्वर्गीय डॉक्टर जे.डी. बापू लाड यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण सर्वजण एकत्रित आलो आहोत. क्रांती, संघर्ष आणि परिवर्तन याचे दर्शन घडवणारी ही भूमी आहे. समाजकारण, त्याग, निष्ठा आणि लोकसेवेचा आदर्श म्हणून उभा राहिलेला व्यक्तिमत्वाचं आज हे आपल्याला प्रेरणा देत आहेत. स्वर्गीय जे.डी. बापू लाड यांनी सदैव जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून समाजकारण, सहकार, कला, क्रीडा, शिक्षक, कृषी अशा विविध क्षेत्रात बहुआयामी सामाजिक लोकाभिमुख काम केले. सत्ताधारी प्रवाहासोबत राहून अनेक लोकोपयोगी कारखाना, बँक, उद्योग, व्यापार, कृषी क्षेत्रात कार्यरत राहून आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केलेलं आहे. आदरणीय जे.डी. बापू यांनी केलेले बापूने एक विचार होते, संस्कार होता, एक वैभवता होती, एक विश्वास होता, एक ताकद होती. आदरणीय जे.डी. बापूचा हा समाजसेवेचा वारसा आज आमदार अरुणअण्णा लाड, किरण तात्या, उदय लाड, शरद भाऊ त्यांचा सर्व परिवार जोपासत आहेत. जे.डी. बापूंनी लावलेल्या क्रांती उद्योग समूहाचा आज या परिसरामध्ये, या जिल्ह्यामध्ये वटवृक्ष होत आहेत.
त्याचा निश्चितपणे तुम्हा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आज त्यांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे. ज्यावेळेला आमच्या कुंडलचे नातेसंबंध आले त्यावेळेला माझ्या नेत्या स्वर्गीय प्रेमलाताई चव्हाण आणि बापू हे विजयनगरला साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये तास-तासभर अगदी गप्पा मारत बसले होते. आणि त्यानंतर मी ज्यावेळेला कुंडलला यायचो, त्यावेळेला बापूंच्याकडं जुन्या आठवणी म्हणजे एक केंद्रामध्ये आनंदराव चव्हाण केंद्रीय मंत्री होते, तेव्हापासूनच्या आठवणीचा उजाळा ती नेहमी सातत्यानं आमच्यासारख्या तरुण लोकांना मार्गदर्शक म्हणून ते होते. त्यांनी त्या वेळेला जे निर्णय घेतले, ते लोकांच्या हिताचे होते. खरं तर सातारा आणि सांगली जिल्हा हा पूर्वीचा क्रांतिकाराचा एकच जिल्हा होता आणि त्यामुळं स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या पुस्तकामध्ये सुद्धा त्या कुंडल गावचा कौंडल्यपूर असं उल्लेख मी वाचलेला आहे. असा ऐतिहासिक वारसणाऱ्या कुंडल गावामध्ये आज या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मला बोलवलं. त्याबद्दल संयोजकाचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. प्रास्ताविकामध्ये जे.डी. बनसोडे सरांनी खूप असं बापूंच्या विषयी मार्गदर्शन केलेलं आहे. रेश्मा गोरड मॅडमनी दोघांचा परिचय करून दिला. पण संघर्षातून येत असताना मला एक दोन आठवणी माझ्या गावाच्या संदर्भात मी सांगणार आहे, की ज्या वेळेला पुनर्वसन गाव झाल्यानंतर सुद्धा तिथं आपल्याला महाराष्ट्राला वीज देणारी म्हणजे कोयना धरणातून महाराष्ट्राला वीज निर्मिती होते आणि या सांगली सातारा या परिसराला पाणी सुद्धा दिलं जाते. पण ती जमीन जी आम्हाला दिली होती ती सुद्धा काढून घेण्याचा परत नंतर 421 सबस्टेशन मोठं झालं. त्यावेळेला नुकताच कॉलेजमधून चळवळीत बाहेर पडलो होतो. त्यावेळेला संघर्ष केला आणि त्या संघर्षामध्ये प्रत्येक कुटुंबातल्या माणसाला त्या एम-एस-सी-बीच्या बोर्डामध्ये घेण्यासाठी मी संघर्ष केला. त्यावेळेला अनेक वेळा मला म्हणजे पोलिसांच्याकडून अनेक केसेस जरी दाखल झाल्या, पण गावाच्या हितासाठी संघर्ष करत असताना त्यावेळेला हा जवळ-जवळ 150 मुलं माझ्या गावातली प्रत्येक कुटुंबातल्या माणसाला नोकरी देण्यामध्ये त्यामध्ये मी यशस्वी झालो. कृष्णा खोरे महामंडळाचा उपाध्यक्ष झाल्यानंतर पुनर्वसन गावांना पूर्वी कायदा होता, की फक्त खडीकरणच करायचं. आणि ज्या वेळेला तो चार्ज घेतल्यानंतर हिंदूराव निंबाळकर आपल्याला माहिती असतील. हिंदूराव निंबाळकर माझ्या अगोदर ते उपाध्यक्ष होते आणि त्यांच्यानंतर चार्ज घेतल्यानंतर म्हटलं पुनर्वसन गावाने कधी डांबरावून जायचंच नाही का? असे निर्णय बदलण्यामध्ये सरकारला भाग पाडलं आणि ही कारकीर्द मगाशी मी सांगत होतो. 10 वर्ष सरपंच, जिल्हा परिषद सदस्य 5 वर्ष आणि त्यानंतर संघर्षातून उभा राहत विधान परिषद 16 ते 20 पर्यंत कार्यरत होतो. जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये युवक काँग्रेसच्या चळवळ 78 पासून काकींच्या वर कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि सातारा जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी ह्या विधान परिषदेच्या माध्यमातून जसं आज अण्णांनी जे काम करतायत विधान परिषदेमध्ये त्याच पावलापाऊल ठेवून समाजाची सेवा करत राहणे हे कर्तव्य समजून आजपर्यंत काम करत राहिलेलं आहे आणि योगायोगानं आज मला निमंत्रित केल्यानंतर आज पेरे पॅटर्नचं व्याख्यान ऐकायला मिळेल. मी YouTubeवर पाहायचो, पण आज प्रत्यक्षात ऐकायला मिळते. त्यामुळं तुम्ही सर्वजण या त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आहात. मी अधिक वेळ न घेता मला संयोजकांनी या व्याख्यानमालेचं अध्यक्षपद दिलं. त्याबद्दल संयोजकाचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 सदुपरी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब. असंच न खचता संकटांना सहज